नमस्कार मित्रांनो. पारू 2 डिसेंबर भागामध्ये मारुती पैसे मोजत असतो. तेवढ्यात पारू जाते आणि म्हणते, बा काय करतो या पैशाचं? मारुती सांगतो, माझ्या एका मित्राला गरज आहे, त्याला द्यायला चाललोय. पण त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलल्यामुळे पारूला संशय येतो. अनुष्काचे बाबा रडत असतात, दिशा, माझी दिशा. अनुष्का म्हणते, बाबा तू नको काळजी करू, मी आले ना आता. तो म्हणतो, अगं दिशा गेली आणि तुझ्या आईने धसका घेतला, त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. अनुष्का म्हणते, मी आले ना आता, मी सगळं ठीक करणार. बोटाने क्रॉस करत म्हणते, एका एका किर्लोस्करांना संपवणार, त्यांचं अख्खं घर बर्बाद करणार. आता खुर्चीवर अंगठ्याने बोट नाचवत असते. देवघरामध्ये आईल्या, पारू आणि सावित्री असतात. पारू डोळ्याला हात लावते. आईल्या म्हणते, काय झालं पारू? पारू म्हणते, दिव्याई, डोळ्याला काय झालं तेच कळत नाही. आज माझा डावा डोळा सारखा फडफडतोय. आईला म्हणते, अगं मग चांगलंच आहे ना, हे तर शुभ आहे, आज मारुतीला लॉटरी लागणार. पारू म्हणते, दिव्याई, बानी लॉटरीच नाही घेतली तर कुठून लागणार? तेवढ्यात आईल्याला फोन येतो. ती आनंदात म्हणते, थँक्यू. ती फोन ठेवते आणि अनुष्का येते. आईला म्हणते, बघा माझ्या सुनेने घरात पाऊल टाकलं आणि आनंदाची बातमी आली. पारू जा, सगळ्यांना बोलून आण. पारू आणि सावित्री बाहेर जातात. सावित्री म्हणते, बघितलं का पारू, तू या घरची सुने, तुझा डावा डोळा फडफडतोय आणि त्यामुळे ही आनंदाची बातमी आली. आणि आईल्या मॅडम काय म्हणतात, ते अनुष्कामुळे. पारू म्हणते, जाऊ द्या ना सावित्री आत्या, दिव्याईने सगळ्यांना बोलवलं, मी सगळ्यांना बोलून आणते. आता सगळेच गोळ होतात. प्रीतम म्हणतो, आई का बोलवलं? आईल्या म्हणते, एकेकाने सांगायचं. तुम्हाला आदित्यबद्दल काय वाटतं? प्रीतम म्हणतो, आई हा काय शब्द आहे? ती म्हणते, अरे म्हणजे आदित्य कसा आहे ते सांगायचं. तो म्हणतो, अच्छा. प्रीतम म्हणतो, मी खूप नशीबवान आहे, मला आदित्य दादासारखा मोठा भाऊ मिळाला. श्रीकांत म्हणतो, मी पण खूप नशीबवान आहे, आदित्य माझा मुलगा आहे. प्रिया म्हणते, मी पण, मला आदित्य सरांसारखा मोठा भाऊ मिळाला. आईला म्हणते, हो का, तू आदित्यला भाऊ मानतेस खरंच? ती म्हणते, हो. आईला म्हणते, प्रिया मग हे काय? आईल्या मॅडम, आदित्य सर, प्रीतम सर, यापुढे तू आदित्यला दादा म्हणणार आणि मला आई. आता प्रीतमला काय म्हणायचं हे तुम्ही दोघांनी ठरवा. अनुष्का, तू नाही सांगितलं, तुला काय वाटतं आदित्यबद्दल? अनुष्का म्हणते, आदित्य एक चांगला बिझनेसमॅन आहे. पारू मनात म्हणते, आदित्य सर माझे धनी आहेत. आईला म्हणते, आदित्यला बेस्ट बिझनेसमॅन म्हणून अवॉर्ड मिळाला आहे. आता सगळेच आनंदित होतात. पारू आत जाते आणि म्हणते, सावित्री आत्या, काही गोडाचं आहे का? सावित्री म्हणते, फ्रीजमध्ये मिठाई आहे. का गं सावित्री? ती सावित्री आत्या, पहिले मिठाई खा. अहो आदित्य सरांना पुरस्कार मिळाला आहे. ती आता मिठाई बाहेर घेऊन जाते. आईला म्हणते, पारू अनुष्काकडे दे. अनुष्का, तू आदित्याला भरव. आता पण पारूचा चेहरा पडतो. अनुष्का आदित्याला भरवत म्हणते, कॉंग्रॅच्युलेशन्स. आईला म्हणते, तुला अजून एक माणसाला भरवायचे. दामिनी आता स्वतःची केस बाजूला करते. आईला म्हणते, अजून एक आनंदाची बातमी आहे, पारूला पण बेस्ट ब्रँड ॲम्बॅसिडरचा पुरस्कार मिळाला आहे. आदित्य म्हणतो, वाव. आईला म्हणते, बघितलं, हा अनुष्काचा पायगुण आहे. प्रीतम म्हणतो, आई मला नाही वाटत तसं, सॉरी अनुष्का, पण जेव्हापासून पारू घरात आली ना, ह्या घराची भरभराटी झाली आहे. प्रिया म्हणते, खरंच मला पण तसंच वाटतं, पण आता अनुष्काचा चेहरा पडतो. आईला म्हणते, अनुष्का पारूला भरवतेस ना? अनुष्काला एवढा राग येतो, पण ती पारूसमोर जाते आणि म्हणते, कॉंग्रॅच्युलेशन्स पारू. ती आता मिठाई भरवते आणि तिच्या गालाला जोरात चिमटा घेते. तिच्या चेहऱ्यावर एवढा राग असतो. पारू जोरात ओरडते, पण हसून येते आणि अनुष्काच्या चेहऱ्यावरचा राग बघते. ती आज जाते म्हणते, सावित्री आत्या, अजून एक आनंदाची बातमी आहे, आदित्य सरांबरोबर मला पण पुरस्कार मिळाला. आणि दिव्याई म्हणाल्या, दोन्ही पुरस्कार एकदम दोघांना मिळणार. सावित्री म्हणते, पारू आता गेली ना आदित्य सरांबरोबर तर सांगून टाक, आता हे काही करू नको, हा शेवटचा चान्स आहे. पारू म्हणते, सावित्री आत्या काय सांगणार की आदित्य सर, मी तुमची बायको आहे, मला माझं नातं त्यांच्यावर नाही लादायचं. दामिनी मागू म्हणते, काय गं पारू, आदित्यवर काय नाही लादायचं? आता दोघी पण गोंधळतात, पण दामिनी मात्र सारखी विचारते. पारू म्हणते, काही ना दामिनी मॅडम, दोन्ही पुरस्कार एकदम मिळणार, पण मला तुमचं बोलणं आठवतं की पारू लायकीत राहायचा, मग मी आदित्य सरांबरोबर कसा पुरस्कार घेणार? म्हणून म्हणलं दिव्याईला सांगते, आदित्य सरांवर मी स्वतःला नाही लादणार. नाहीतर दामिनी मॅडम, तुम्ही एक काम करा ना, तुम्हीच घ्या पुरस्कार. दामिनी म्हणते, पारू परत बोल. पारू म्हणते,
तुम्हीच घ्या पुरस्कार. दामिनी पारूच्या तोंडावरून हात फिरवते आणि म्हणते, पारू, आजपर्यंत मी तुला उगाचच वाईट समजत होते. तू खूप चांगली आहेस. बाजूला तोंड करून म्हणते, आता पुरस्कारमध्ये काय नाव येणार? किर्लोस्कर कंपनीच्या मालकीन दामिनी देवी किर्लोस्कर. त्यांनी पुरस्काराचा स्वीकार करावा. आता उल्लू बनवलं म्हणून सावित्री आणि पारू गालातल्या गालात हसायला लागतात. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.